एक दीर्घ श्वास घे. हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. अंग सैल सोडा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. दीर्घ श्वसन. प्रत्येक श्वास पोटामध्ये घ्यायचा आहे, तसाच हळूहळू बाहेर सोडायचा आहे. नाकावाटे श्वास घ्यायचा आहे व तोंडावाटे बाहेर सोडायचा आहे. 3 वेळेला असं करा. नाकावाटे दीर्घ श्वास पोटात घ्या. तोंडावाटे बाहेर सोडा. आता असं 3 वेळेला छातीवर करा. दीर्घ श्वास नाकाने छातीमध्ये घ्या व तोंडावाटे श्वास सावकाश बाहेर सोडा. आता तुमच्या घशावर लक्ष केंद्रित करा. 3 वेळेला नाकावाटे श्वास घशामध्ये घ्या. दीर्घ श्वास व तोंडावाटे हळूहळू बाहेर सोडा. आता दीर्घ श्वसन पाठीच्या कण्यामध्ये करा. नाकावाटे श्वास घ्या आणि पाठीच्या कण्यात वरपासून ते माकड हाडापर्यंत तो श्वास जात आहे व सोडताना तो तसाच सावकाश तोंडावाटे सोडताना बाहेर सोडा व तो पाठीच्या कण्यातून बाहेर पडत आहे. आता आपण ओंकार म्हणणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. हळूहळू बाहेर सोडा. तुमच्या कम्फर्ट लेवल प्रमाणे तुम्ही हा ओंकार करा. दीर्घ श्वसन करत सुरुवात करूयात.
शरीरात जी श्वासाची स्पंदने निर्माण झाली आहेत, त्याचा अनुभव घ्या. स्वतःला काचेच्या पारदर्शी बॉलमध्ये बघा. तुम्ही त्यात बसलेला आहात. तुम्ही हा बॉल पांढऱ्या रंगाने भरलेला आहे. त्यावर जांभळ्या रंगाचे आवरण आहे. सोनेरी रंगाची कडा आहे. त्यावर चंदेरी रंगाची कडा आहे. प्रार्थना करा. हे चेतनाशक्ती, या ध्यानामध्ये, हिलिंग प्रोसेसमध्ये मी सर्व स्तरावर सुरक्षित राहत आहे. हे सुरक्षा कवच मला प्रदान केल्याबद्दल मी तुझे आभार मानते. या सुरक्षित भावनेने स्वतःच्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत असे बघा. माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे त्याचा शरीरात स्वीकार करा. संपूर्ण शरीर या पांढऱ्या रंगाच्या प्रकाशाने भरून टाका. मूलाधार चक्रातून खाली खोलवर ही प्रकाशांची मुळे धरणी मातेमध्ये गेली आहेत असं बघा. तुमच्या शरीराच्या छातीवरती लक्ष केंद्रित करा. त्याच्या मध्यभागातून हा प्रकाश बाहेर पडत आहे व तुमची संपूर्ण ऑरा ह्या पांढऱ्या प्रकाशाने भरून गेली आहे असं बघा. ह्या पांढऱ्या तेजस्वी प्रकाशामुळे तुमचं शरीर आणि मन शांत होत आहे. तुमच्या माथ्यावर लक्ष केंद्रित करा. जिथून आपण हा प्रकाश आत घेतो तिथे माथ्यावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू तिथून वर आकाशाकडे लक्ष केंद्रित करत जा. वरती आकाशामध्ये तेजस्वी सूर्य आहे. त्याचा सूर्यप्रकाश संपूर्ण पृथ्वीवरती येत आहे. आपल्याला त्याची उष्णता, शक्ती सहन करता येईल इतकीच तेज आणि किरण तो आपल्याकडे पाठवत आहे. हळूहळू साधारण 1 ते 2 फुटाच्या अंतरावर तो तुमच्या माथ्यावर आहे अशी कल्पना करा. तेजस्वी सूर्य. सूर्य म्हणजे आपल्या आत्म्याचं प्रतीक. आपल्या आयुष्यातील वडील आणि वडील स्वरूप व्यक्तींचं प्रतीक. पुरुष तत्वाचं प्रतीक. ह्या सूर्याचे किरण तुमच्या माथ्यावरून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहेत. तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग
ह्या तेजस्वी प्रकाश किरणांनी भरत आहे. माथ्यापासून हळूहळू खाली खाली येत शरीराचा प्रत्येक अवयव आतून बाहेरून सूर्यमय होत आहे. जिथे जिथे शरीरात ताण आहे, तणाव आहे, वेदना आहे, तिथे तिथे हा प्रकाश जसजसा मिळत आहे, तिथे शांतीची प्राप्ती होत आहे, स्वस्थता निर्माण होत आहे. सावकाश त्याला शरीरात प्रवास करू देत, प्रवाहित होऊ देत. पायाच्या बोटांपर्यंत ही प्रकाश शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तेजस्वी पिवळा रंग तुमचे शारीरिक स्वास्थ्य संतुलित करत आहे. क्षीण झालेली शक्ती वाढवत आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढवत आहे. आता ही सर्व सूर्याची मिळालेली ऊर्जा एका गोळ्याच्या रूपात तुमच्या पोटात नाभीच्या ठिकाणी आहे असं बघा. छानसा तेजस्वी सोनेरी रंगाचा गोळा. तुमची पचनशक्ती त्यामुळे संतुलित होत आहे. सकारात्मक आणि नकारात्मक हे तर आयुष्याचा भाग आहे. जे काही येईल आयुष्यात ते आनंदाने, सतचित आनंदाने पचवण्याची तुमची शक्ती वाढत आहे. राग, लोभ दूर होत आहे. श्रद्धा आणि विश्वास वाढत आहे. तिथून हळूहळू ही तेजस्वी सोनेरी प्रकाश शक्ती पुन्हा एकदा तुमच्या संपूर्ण शरीरात प्रवाहित करा. शक्ती, सामर्थ्य, धैर्य यांनी तुमचं संपूर्ण शरीर भरून टाका. तसा भाव आणा मनामध्ये. तुम्ही करारी होत आहात. स्वाभिमानाने आयुष्य जगत आहात. शक्तिशाली, बलशाली होत आहात. जबाबदारीने निर्णय घेत आहात व घेतलेल्या निर्णयाची सहजतेने जबाबदारी स्वीकारत आहात.
पुन्हा एकदा तुमच्या माथ्यावर लक्ष केंद्रित करा. आकाशातून खाली तुमच्या दिशेने पांढऱ्या रंगाचे तेजस्वी प्रकाश किरण येत आहेत. ते तुमच्या माथ्यावरील सहस्रार चक्राद्वारे स्वीकार करा. संपूर्ण शरीर त्याने भरा. छातीच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करा. इथून हा प्रकाश बाहेर पडत आहे. तुमची ऑरा, तुमची रूह, तुमचं घर, तुमचे समस्त परिवारजन, तुमची संपूर्ण इमारत, सोसायटी, संपूर्ण एरिया जिथे तुम्ही राहता, संपूर्ण पुणे शहर, पुणे जिल्हा, मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य, भारत देश, संपूर्ण जग, पृथ्वी, पृथ्वीचा गोल, समस्त विश्व, ब्रह्मांड ह्या तेजस्वी पांढऱ्या रंगाने भरून गेले आहे. तेजोमय झाले आहे. हे तेज पृथ्वीवर सगळीकडे आनंद, शांती, स्वास्थ्य प्रस्थापित करत आहे. सर्व वातावरण शुद्ध करत आहे. आता तुमच्या डोळ्यासमोर पृथ्वीचा गोल आणा. त्याच्यावरती भारताचा आपला नकाशा आहे, तोही डोळ्यासमोर आणा. पृथ्वीपासून काही अंतरावर तेजस्वी सूर्य आहे असं बघा. व तो त्याचे प्रकाश किरण, ज्याच्यामध्ये शुद्धीकरणाची ताकद आहे, शक्ती वाढवण्याचं सामर्थ्य आहे, ते ह्या पृथ्वीवर पाठवत आहे. संपूर्ण पृथ्वी, पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टी, भारत देश, भारतातील समस्त जीवसृष्टी यांच्यापर्यंत ही प्रकाश शक्ती पोचत आहे. वरपासून ते खालपर्यंत पृथ्वीचा गोल व भारत देशाचा नकाशा भरत जा. सूर्याच्या तेजस्वी प्रकाशाने जसजसा हा पृथ्वीचा गोल आणि भारत देश भरत आहे, पृथ्वीवरील समस्त रोगराई दूर होत आहे, महामारी दूर होत आहे, संपुष्टात येत आहे. सगळीकडे निरोगी वातावरण होत आहे. दृश्य अदृश्य शक्ती, विषाणू जे पृथ्वीवरील जीवसृष्टीचे स्वास्थ्य बिघडवत आहे, ते पुन्हा एकदा संतुलित होत आहे. आता ही सूर्याची तेजस्वी प्रकाश शक्ती पृथ्वी व भारत देशाच्या मध्यभागी बघा. एका गोळ्याच्या स्वरूपात तेजस्वी सोनेरी रंगाचा गोळा
व तिथून ही प्रकाश शक्ती हळूहळू सगळीकडे पसरत आहे. क्षीण झालेली शक्ती वाढवत आहे. प्रत्येकाची विवेक बुद्धी जागृत करत आहे. स्वास्थ्य, आरोग्य, सुरक्षितता यावर प्रत्येक व्यक्ती स्वतःचे लक्ष केंद्रित करत आहे. स्वतःच्या स्वास्थ्याबद्दल, सुरक्षिततेबद्दल, संपन्नतेबद्दल स्वस्थ व संतुलित विचार प्रत्येकाच्या हृदयात प्रस्थापित होत आहेत. जिथे जिथे म्हणून अजूनही असंतुलन आहे, तिथे तिथे श्रीकृष्णाच्या मुरलीचे मधुर स्वर, दिव्य ध्वनी पोचत आहे. भारत देशात, समस्त जगामध्ये व प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये स्वास्थ्य, आरोग्य, शक्ती प्रस्थापित होत आहे. स्थैर्य, संपन्नता प्रस्थापित होत आहे.
प्रार्थना करा, हे चेतना शक्ती, परमेश्वरा, सर्व गुरुजन, एंजल्स, पृथ्वीवरती, भारत देशामध्ये सगळीकडे तुम्ही आरोग्य प्रस्थापित करा. प्रत्येकाचं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य संतुलित करा. आणि बघा, सगळीकडे कसं मंगलमय, कल्याणमय, पवित्र असं वातावरण आहे. शुद्ध वातावरण, चैतन्य आहे सगळीकडे. सगळीकडे स्थापित झालेलं स्वास्थ्य, चैतन्य, आनंद, यामुळे तुमचे हृदय आणि मन सुद्धा प्रेम, विश्वास व आनंदाने भरून गेले आहे. सगळीकडे आनंदाच्या लहरी आहेत, प्रेमाच्या लहरी आहेत व ही स्पंदने प्रत्येक व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोचत आहे. संपूर्ण जगात व भारत देशामध्ये स्वास्थ्य, शांती, आनंद, प्रेम, समृद्धी, संपन्नता, ऐश्वर्य प्रस्थापित होत आहे. ह्या भावनेने, ह्या विश्वासाने तुमचे हृदय भरा व तुमच्या शरीरावर लक्ष केंद्रित करा. पायाच्या बोटापासून ते माथ्यापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवावर लक्ष केंद्रित करा. चेतनतेचा अनुभव घ्या शरीरावर. जमिनीत खोलवर गेलेली जी प्रकाशांची मुळे आहेत ती आकुंचित करा. आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग व्हा. एक दीर्घ श्वास घेत हळूहळू बाहेर सोडत स्वस्थ व्हा. हळूहळू डोळे उघडत रूम मध्ये उपस्थित व्हा.